अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केल्याला आता 24 तासांहून अधिक काळ उलटून गेलाय। अमेरिकन हल्ल्यानंतर युद्ध अधिक भडकणार ही अपेक्षा होती आणि तेच झालं। सोमवारी दिवसभर दोन्ही बाजूंनी जोरदार प्रतिहल्ले करण्यात आले। इराणने तर आता अमेरिकेलाही हे युद्ध तुम्ही सुरू केले ते आम्हीच थांबवू असा इशारा दिलाय। थोडक्यात इराणने आपली आक्रमक संरक्षक रणनीती जाहीर केली आहे। त्यामुळे गेल्या 24 तासात नेमकं या युद्धभूमीवर आणि जगात या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय काय घडलंय घेऊया एक आढावा। इराण इस्रायल युद्धाचा भडका। इस्रायलकडून इराणचे हवाई तळ टार्गेट। तेहरानच्या तुरुंगावरही इस्रायली हल्ला। अमेरिकेच्या युद्धातल्या एंट्रीनंतर आता इराण इस्रायल संघर्ष आणखी पेटलाय। युद्धाचा भडका अधिक तीव्र झालाय। इराणने काल इस्रायलच्या 10 शहरांमध्ये मिसाईल हल्ले केले। त्यानंतर इस्रायलकडून सोमवारी जोरदार पलटवार करण्यात आला। इस्रायलने इराणच्या 6 हवाई तळांवर हल्ला केला। इराणच्या हमाद, शिराज, अहवाज, तब्रीज, मेहराबाद आणि मशहद या 6 हवाई तळांवर हल्ले करण्यात आले। या हल्ल्यात F-14, F-5, AH-1 यासारखी विमानं नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्रायली सैन्याने केलाय। या हल्ल्यांमध्ये इराणी वायुदलाची 15 विमानं नष्ट केल्याचंही इस्रायलच्या वतीने सांगण्यात आलं। तर इराणने मात्र या हल्ल्यात फारसं नुकसान झालं नाही असा प्रतिदावा केला। दुसरीकडे इराणची हवाई तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच इराणच्या शहरांनाही लक्ष्य करण्यात आलं। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील तुरुंगावर क्षेपणास्त्र हल्ला केला। एव्हेन या तुरुंगात इराणचे राजकीय कैदी आणि विदेशी गुप्तहेर ठेवण्यात आले होते अशी माहिती आहे। इराणच्या कैद्यांना मोकळीक मिळावी म्हणून तेहरानच्या तुरुंगावर हल्ला केल्याचं म्हटलं जातंय। दुसरीकडे इस्रायलने इराणमधल्या शाहिद बेहेश्ती या विद्यापीठालाही लक्ष्य केल्याचा दावा केलाय। विद्यापीठावर हल्ला झाल्यानंतर आकाशात धुराचे लोट उडाले। मात्र या हल्ल्यानंतर विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाहीत याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही। या विद्यापीठात काही भारतीय विद्यार्थी देखील शिक्षण घेत होते। मात्र इराणच्या शास्त्रज्ञांना लक्ष्य केल्यानंतर आता इस्रायल निष्पाप विद्यार्थ्यांवर हल्ले करत असल्याची टीका इराणने केली आहे। दरम्यान इराणची राजधानी तेहरानवरही इस्रायलने अनेक मिसाईल हल्ले केले। तर फोर्डो आण्विक तळावरही हल्ला झाल्याची माहिती आहे। मात्र हा हल्ला नेमका इस्रायलने केला की इराणच्याच मिसाईलमुळे इथे उलटून हल्ला झाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र अमेरिकन हल्ल्यानंतर आता इराणलाही अमेरिकन तळांवर हल्ला करण्यासाठी कारण मिळाल्याचं सांगत इराणने इस्रायलच्या दिशेने काही मिसाईल्स डागली आणि त्यातच फोर्डोवरच मिसाईल फुटलं असं बोललं जात आहे। इराणने इस्रायलच्या ताब्यातील अशदोदमध्येही मिसाईल हल्ला केला, त्याची दृश्य इराणने पोस्ट केली आहे। दरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संयुक्त राष्ट्रांमधील चीनच्या प्रतिनिधीने तीव्र निषेध केलाय। अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याचं चीनने म्हटलंय। दुसरीकडे इराणनेही आपली भूमिका मांडली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचा प्रतिसाद देण्याची वेळ, पद्धत आणि पातळी त्यांच्या सैन्याकडून ठरवली जाईल असं संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूतांनी म्हटलंय। तर यूएनच्या बैठकीत रशियानेही अमेरिकन हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। दरम्यान या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनीही चिंता व्यक्त केली आहे। दुसरीकडे इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी मॉस्कोमध्ये जाऊन पुतिन यांची भेट घेतली। त्यांनी रशियासमोर अमेरिकन हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आणि रशियाने इराणची बाजू मांडल्याबद्दल आभार व्यक्त केले। रशियाने योग्य आणि ठाम भूमिका घेत इराणची बाजू लावून धरली आणि अमेरिकन हल्ल्यांचा निषेध केला। यासाठी आम्ही रशियाचे आभार मानतो। आज रशिया एका योग्य बाजूने उभी आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा मान ठेवत आहे। दरम्यान इस्रायली हल्ल्यात इराणमध्ये किमान 950 जणांचा मृत्यू झालाय तर 3450हून अधिक नागरिक जखमी झाले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।